नर्मदे हर. तर आज आपला 36वा दिवस. आपण रात्री थांबलो होतो गरुडेश्वर इथे. तर आत्ता आपण सकाळी वाजल्या 6 आणि गरुडेश्वरवरून आपण निघतोय आता. तर बघू आज कुठपर्यंत जातोय. आज आपल्याला परत उत्तर तटावर जे शुलपाणी लागतं तर ते शुलपाणी आजपासून आपलं परत सुरू होईल, कारण पलीकडच्या साईडने गोरा कॉलनी आली आता. तर बघू गरुडेश्वरून रस्ता कसा आहे आपल्याला आज काही माहीत नाही, अंदाज नाही आहे रस्ता कुठून आहे. मॅपवर पण असे रस्ते वगैरे दाखवत नाही. तर चला आपण बॅग वगैरे घेऊ. बॅग वगैरे ठेवली आहे आपण. सगळा जो हॉल आहे तो पूर्ण मोकळा झाला आहे, सगळा फुल भरला होता रात्री. हा घेतो. चला नर्मदे ह्या. या आश्रमात थांबलो होतो आपण. एकदम दत्ताचं मंदिर आहे इकडं समोरच, दत्ताच्या मंदिराच्या कडेलाच आहे. हे जे डोंगर दिसत आहेत तर हे शुलपाणीचे डोंगर आहेत दक्षिण तटावरील. दक्षिण तटावर पलीकडच्या साईडने गोरा कॉलनी आहे. तर आता आपण चाललो आहे उत्तर तटाने. आता आज आपला शुलपाणी आपल्याला सुरू होईल. मस्त सूर्य उगायचा टाईम झाला आहे, छान वाटतंय. नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवला आहे सरळ. आजपासून जरा थंडी वाढली जरा थोडीशी, रोज जरा कमी असते. आता जसं MP लागल तशी थंडी थोडी वाढत जाईल. मस्त रोड आहे. हाच रोड सरळ स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो, पण आपण नाही तिकडे जाणार कारण आपल्याला अलीकडून रस्ता आहे जो केवडियाच्या अलीकडे जे गाव आहे. तर तिथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. बघू तो पण रस्ता. सकाळ सकाळ वातावरण एकदम मस्त आहे. हे गेट वगैरे दिसतंय. आता आपल्याला इकडं डावीकडे वळायचं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरळ इथून 10 किलोमीटर या रस्त्यावरती. जंगल सफारी 11, इंडिगो गार्डन, बुलबुलैया आणि डॅम व्ह्यू पॉईंट हे सगळं सरळ या रोडनी आहे. आपला परिक्रमा मार्ग इकडनं जातोय. इकडनं आलोय आपण. गरुडेश्वर 3 किलोमीटर मागे राहिले आपल्या, म्हणजे आपण 3 किलोमीटर आलोय गरुडेश्वर पासून. हा समोर रेल्वेचा जो पूल आहे, तर केवडियामध्ये पण रेल्वेचं स्टेशन आहे. केवडियामध्ये रेल्वे वगैरे थांबतात. कालपासून आपल्याला बरेच रेल्वेचे पूल गेलेत. इकडं रेल्वे वगैरे आहे इकडं ट्रान्सपोर्टसाठी. नर्मदा परिक्रमा मार्ग आपण गरुडेश्वरून निघाल्यापासून 7 ते 8 किलोमीटरवरती कोणतंही आश्रम वगैरे नाही आहे. जर गरुडेश्वरला आल्याच्या नंतर रात्री 2 ते 3 तासाच्या अंतरानेच आश्रम आहे. तर मग गरुडेश्वरला 4 वाजता जरी पोहोचल्याच्या नंतर गरुडेश्वरलाच राहिलेलं बरं म्हणून, कारण पुढं आश्रम वगैरे नाही आहे लवकर. हे आलं जडगदा गाव. गरुडेश्वर तालुक्यातून निघाल्यापासून पहिलंच गाव लागलं आपल्याला हे जडगदा. काही परिक्रमा असे थांबले तिथं. नर्मदे हर इथं आश्रम आहे जडगदामध्ये. चहा वगैरे घ्यायचा आहे? चला चहा घेऊ, 2 मिनटं थांबू आणि पुढं जाऊ. नर्मदे हर. चला चहा घेऊ आणि पुढे जाऊ. हा चहा आहे, केळी आहे. रस्ता बघू, पुढं 2 रस्ते आहेत. पुढं कुठं जायचं आहे ते जो उजवीकडे रोड आहे तिकडून जायचं आहे आपल्याला. तिकडं ॲरो वगैरे दाखवला आहे. तर थोडं बसतो आम्ही. आमच्या काकी पुढं आलेला आहे. बसतो. बॅग हे लय भरलं आहे. हे आपण इकडं गरुडेश्वरून आलोय. चला थोडं बसू, जाऊ पुढं.
जळगावाच्या पुढं नदीवर एक पूल आहे, पुलाचं काम चालू आहे. अ, 5 किलोमीटरवरती झरिया हे गाव लागलं आपल्याला. बाबांची परिक्रमा कशा चालतायत, खाली सॉक्स, त्यावर 2 कॅप. परिक्रमा वयातच केली पाहिजे, त्रास वगैरे होत नाही. मग विलेज रिसॉर्ट आहे, मस्त आहे, सगळे सारखेच केलेत. चालायला चांगलेत बाबा अजून. वृंदावन विलेज रिसॉर्ट खडगदा. नर्मदा परिक्रमा मार्ग. हा काय म्हणले? मार्ग सरळ आहे. हो, भरपूर रोडच. हा सरळच आहे. पुढं झरिया. इकडं डावीकडं जो रस्ता आहे तो गरुडेश्वर 14, राजपिपळा 32, स्टॅच्यू ऑफ युनिटी 15. हे नंदगाम हरे कृष्ण समुदाय सेडी या गाव 3 किलोमीटर. चला आपण चाललो आता झरिया गावाकडं. हे झरिया गावातलं अन्नक्षेत्र आणि सदावर्त वगैरे मंदिर आहे. हनुमंतरायाचं सुंदर असं मंदिर आहे. बालभोग वगैरे चालू आहे, पोहे वगैरे घेत आहेत. नर्मदे हार, नर्मदे हार. हा निघतात. बरं बरं. चला दर्शन घेऊ. घेतला आपण. आता चाललोय आपण पुढं ओंडवाकडं. नर्मदे हर. हा कॅनलवरचा पूल लागला आपल्याला. आश्रमातून पुढं आल्याच्या नंतर नर्मदा कॅनल आहे हा, जे सरदार सरोवर डॅम आहे. तर त्यामधून जे पाणी वळवलं आहे, तर ह्या कॅनलने पूर्ण गुजरातमध्ये, गुजरातचा हा जो पूर्ण भाग आहे तर सगळीकडे पोहोचवलं आहे कॅनल मार्गे. मग आता आपल्याला नर्मदा कॅनल लागला. तर तो सरदार सरोवरमधून जो कॅनल जो गेलेला आहे तो डायरेक्ट अहमदाबाद आणि सुरेंद्रनगरमध्ये जे डॅम आहे तर त्यामध्ये सोडला आहे तो. तर पूर्ण जे निम्म गुजरात आहे, अहमदाबादच्या पूर्ण पलीकडची साईड, तर तिथपर्यंत पूर्ण पाणी असं वळवलेलं आहे हे कॅनलचं. त्यामुळं कॅनल खूप मोठा आहे हा. तर आपण चाललो आहे आता पुढं. आपल्याला जो रस्ता आहे दोन्ही साईडने असे कडने झाडं वगैरे येतं, त्यामुळं ऊन वगैरे नाही लागत आता. तर चाललो आहे आपण. 1च्या नंतर आता जास्त ऊन लागायला लागतं. तर तोपर्यंत आपण जेवढं 12 वाजेपर्यंत कवर करू ते जरा बरं राहतं. त्यामुळं सकाळी जरा लवकर निघतो आहे आता. आज जरा 6 वाजता 6-6:30 वाजता निघलो आहे. बघू 12 वाजेपर्यंत किती होतं आहे ते. नर्मदे हर. ये अंदर वाला एक ही गाँव में निकलता है ना, अंबाजी. और ये वाला अच्छा
ये शॉर्टकट है। यहाँ से कितने किलोमीटर है अंबाजी? 4। चला नर्मदा परिक्रमा मार्ग अंबाजी। परत आपल्याला चला 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 परत आपल्याला रोड लागला। आता लागला आपल्याला शूलपाणी, कारण हे जे सागाचे जे झाडं आहेत हे शूल अगोदर नव्हते आपल्याला गुजरातमध्ये। शूलपाणी लागल्यापासून पूर्ण सागाची झाडे लागलेली आहे। तर शूलपाणी झाडी म्हणजे सातपुडा पर्वत हे सागवानाचं कोठार आहे, कारण दक्षिण तटावरून पण आपल्याला 12 दिवस लागले ते शूलपाणी झाडी पार करायला। त्यावेळेस पूर्ण 12 दिवस आपल्याला फक्त हेच झाडं होते सागवान। तर आता हे जे समोर दिसतात पूर्ण झाडं ते सगळे सागवान आहेत। बघू आता उत्तर तटावरचं शूलपाणी कसं आहे ते, म्हणजे आत्तापासून जरा प्रॉपर लागले, पुढं पण जरा डोंगर वगैरे दिसायला लागलेत। चला नानी आंबा म्हणून मंदिर आहे, अंबाजी मंदिर पुढं 1-2 किलोमीटरवरती, तिथपर्यंत जाऊ आपण आता नॉनस्टॉप। चला ना आणि अंबाजीची कमान वगैरे असं। नर्मदे यार, नर्मदे यार। हाँ आ गया नजदीक आ गया। असं खड्ड्यातून पाणी भरावं लागतं यांना। परिक्रमा मार्ग उजवीकडे दाखवलाय। नर्मदे यार। कमान आहे आतमध्ये, बघू आपण किती लांब आहे अजून। 1 किलोमीटर सांगतायत पण जास्त आहे, कारण आपल्याला 1 तास होत आलाय। 4 किलोमीटर सांगितलं होतं, नॉनस्टॉप चालतोय। अजून पण 1 किलोमीटर राहिलंय, म्हणजे 5 किलोमीटर ते 6 किलोमीटर असेल। चला आपण आलो एका गावातून, रस्ता लागला आपल्याला परत। उजवीकडे दाखवलंय अंबा माता मंदिर। नर्मदे हर मंदिर इधर ही आहे ना? हाँ हे दाखवलंय ना अंबाजी। चला चाललोय आपण मंदिराकडे। हे आलं मंदिर, दुकान सगळे लावलेले आहेत, पुढं थोडेसे चालू आहेत, हार नारळ घेऊन विकायला बसलेले आहेत। जय मा अंबे। जे पहाट परिक्रमावासी निघले होते तर ते आलेत पुढं। चला आपण दर्शन वगैरे घेऊ, आतमधून आराम करू, दर्शन घेऊ। जेवण करून निघलोय आपण दुपारचं। परत आपण त्याच मार्गाने अर्धा किलोमीटर माघारी आलोय आणि पुढं जाऊन आपल्याला राईट घ्यायचा आहे। हे जरा रस्ता आहे तर लांबून जातोय तो, आपल्याला वाटलं मंदिरापासूनच आलोय परत माघारी। आपण ज्या रोडने आलतो तो रोड पुढे, हा रोड येतो। हा जो डावीकडे रोड गेलाय तर आपण त्या रोडने आलतो मधून,
तसं आपल्याला परत आता माघारीकडे 1 किलोमीटर जायचं आहे आणि मग उजवीकडे वळायचं आहे. चला बघू अजून आपण किती किलोमीटर चालतो. सकाळपासून आपलं 20 किलोमीटर झालं आहे चालून. 10 किलो तर आज पण 30 होईल. काल 32 किलोमीटर झालं तर 12 वाजेपर्यंत 20 किलोमीटर. हे आपण ज्या देवीच्या मंदिरापासून आलो तर 1 किलोमीटर आल्याच्यानंतर हे पण अन्नक्षेत्र आहे. नर्मदे हर. इथून खाली पण रस्ता आहे. परिक्रमा असे चाललेत म्हणजे इथपर्यंतच आपण 1 किलोमीटर आपल्याला यायचं होतं. तिथून परत फिरून आलोय. खालून रस्ता शॉर्टकटने. नर्मदे हर. चला इथून वळून जाऊ आपण. घराच्या कडेने रस्ता. कच्चा रस्ता संपून पक्का रस्ता लागलाय. पुढं 2-3 किलोमीटर वरती अंबली या गाव आहे. सांगितलंय मागं 3 किलोमीटर. बघू किती किलोमीटर भरता येते. अंबलिया. चला यांनी जेवण केल्या आमच्या पुढं आले. ते जेवण केलं की बॅगा वगैरे उचलल्या होत्या. काही पुढं बसलेत, काही मागं, अजून काही झाडाखाली बसले ते मागं. त्या दुपारच्या वाजल्या 2. ऊन वाढलंय. आता चलू वाटत नाही. आता आपले पण बसलेत पुढं काही झाडाखाली. आपण आलोय अंबलिया गावात. अंबलिया तर इथं आश्रम आहे. मंदिर वगैरे नाही आहे, घरीच आश्रम आहे. नर्मदे हर. तर बघू आपले जे परिक्रमा असे आपल्या बरोबरचे ते पुढं आलेत, थांबलेत इथं. तर बघू ह्याच घरी आश्रम आहे. चला 1-10 मिनटं थांबू. बघू काय निर्णय होतोय तो. 3 वाजता अंबलिया या गावात पोहोचलो होतो. तर हे दिलीप भाईंचं घर आहे. जे ह्या उत्तर तटावरचं शूलपाणीला सुरुवात होती अंबलिया गावातून. तर तिथं हे परिक्रमावासियांना सेवा वगैरे देतात म्हणजे निःशुल्क. त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चाने देतात ते. इथं आश्रम नाही आहे, काही नाही आहे. जेवढे हे परिक्रमावासी असतील तर त्यांना सेवा वगैरे देतात. त्यांच्या एवढ्या गाई म्हशी येतात. जवळजवळ 400 ते 500 लिटर रोजचं दूध आहे त्यांचं. तर त्यावरती आपल्याला सेवा वगैरे सगळं देतात. आतमधून त्यांनी फक्त रस्त्याला ह्याच्यासाठीच घर बांधलं आहे की परिक्रमावासियांची सेवा वगैरे करण्यासाठी. आपण आलतो त्यावेळेस फक्त 4 ते 5 जण आपण आलतो. आता इथं सगळे या रूममध्ये पण परिक्रमावासी आहेत. त्यानंतर आपण आपले जे आसनं आहेत ते इथं लावले या रूममध्ये. हे रूम आहे म्हणजे पूर्ण सगळ्या रूममध्ये परिक्रमावासी बसलेत. या रूममध्ये पण परिक्रमावासी आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे पाण्याची वगैरे टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था आहे. पुढं जागा कमी असल्यामुळं सगळे पूर्ण परिक्रमावासी फुल झालेलं आहे पूर्ण. आता यांना सगळे जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था तेच करतात दिलीप भाई. कबीर भंडार में तुम्हारा याद आया मुझे. कबीर भंडार में हे दिलीप भाई. नर्मदे हर. नर्मदे हर.